नाही यायचंय घरात नाही. ही राख टाकते मी फणच्या झाडाला. हे आपलं नशीब म्हटलं चांगलं आहे, आपल्याला म्हटलं गरम गरम चुलीपुढे बसून खायला मिळतंय. पाणी घालून गेलं झाडून मारून फटाफट उठून घ्या फटाफट. दुपारला टेन्शन नाही पडत. सध्या आपल्याला मिरचीचं आहे काम ठेवा, काम होऊन जातं. पूर्ण भरते पक्षी येतात ते धुवायचे आणि धुवून टाकून चांगलं आहे. त्या दिवशी धुतला होता मस्त, तिकडला मस्त धुतला मी. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. सकाळचे 7:30 वाजलेले आहेत आणि धुकं बघा, नेहमीप्रमाणे तुम्हाला मी धुकं दाखवते. छान झालं आहे वातावरण, मस्त वाटतं. सकाळी 6 वाजता उठलो आम्ही. त्याच्यानंतर मग मिरची साफ करून घेतलेली आहे. आता मी मिरची साफ करूनच उठली, अजून झाडायचं पण बाकी आहे. म्हणजे घरातला केर कचरा पण नाही काढला आहे. म्हटलं जरा एक मस्त असा राऊंड मारूया आणि त्याच्यानंतर म्हटलं घरातलं काम करायला घेऊया. त्याच्यामुळे मग आले बागेमध्ये. शिफ्टमध्ये काम चाललं आहे ना आमचं. तो बघा वाघ्या आणि कुणालचे बाबा येत आहेत. शेरूला सोडलं आहे ना. ये बाबू ये. हां प्लास्टिकवरती पाणी आलंय पावसासारखं. हां ना, खूप बघा धुकं कसं पडतं आणि दव एवढं पडतं ना, खूप सुंदर असं पसरतं ना, असं वाटतं अंगावरती पाऊस पडतोय ना, छान वाटतं ना. पाऊस पडतो. हां, मी ना सकाळी 6 वाजता अंधारात तिथे बसले होते मागच्या पडवीमध्ये. म्हणजे लाईट लावली होती आणि बाहेर सगळं अंधार होता ना, तरी पण ते इतकं सफेद सफेद सगळं दिसत होतं ना, खूप छान वाटतं बघायला. पण म्हटलं उजाडलं नव्हतं, त्याच्यामुळे मी काही बाहेर आले नाही. मग आता म्हटलं मिरची साफ करून झाले बऱ्यापैकी, थोडीशी केली आम्ही दोघांनी मिळून. म्हटलं चला आता एक राऊंड मारूया आणि मग म्हटलं जाऊया घरामध्ये आपल्या कामाला. मस्त वाटतं धुकं असं सफेद सफेद सफेद. रोज मी तुम्हाला दाखवते पण इतकं छान वाटतं, त्याच्यामुळे दाखवण्याचा मोह काही आवडता येत नाही. हां ना, थंडीमध्ये धुकं नसतं. आता महिना गरमी चालू झाली ना, म्हणजे जेव्हा गरमीचं हे प्रमाण त्यावेळेस धुकं असतं, थंडीमध्ये नसतं. ही वेल आहे ना काकडीची, त्या वर काठीवर चढवायला पाहिजे होती. सगळ्या बिया भाजीला काढायला जायचं झालं. किती काजूची किती बोंड किती कुठल्या पिवळ्या रंगाची आहेत. तुझे फोटो काढायचे काय 2-3? हा, इथे धुक्यामध्ये फोटो काढू काय 2-4? इथे उभा राहा, मी 2-4 फोटो काढते. चला 2-3 फोटो काढते जरा कुणालच्या बाबांचे. काजूच्या बिया. हा ना, हा पण जाडा झालाय. हा कसा माहिती पडतो तयार झालाय ते? काय फुगलं ते? नाही नाही, हा बोंड बघ, बोंड जाड होतं, हे थोडं जाड होतं. हे बघ, हे नवीन आहे, पातळ आहे बघ. हे काय त्या दोघांमध्ये पण तुला फरक कळतो की नाही बघ? त्या दोघांमध्ये पण इथल्या इथे समजतं. हे बघ, खालची बाजू जाड झाली पाहिजे काय? झाली पाहिजे. अच्छा, असं आहे काय? जाड होईल तशी. अजून 1-2-4 दिवसांनी काढले तर मस्त होईल. तो कसा मस्त तयार झालाय तिकडे मोठा जाड काळा होईल आपल्याला खायला. काढायचं जरा जाड. ते तयार केलं त्याच्यातून बी हा, केवढी मोठी बी आहे बघा. पुढच्या वर्षी आपल्याला भरपूर काजू धरतील ना. धरतील शिवराच्या तुम्हाला मी आता मोसंबी दाखवते. चला, आपल्या बागेतली मोसंबी बघा पिकायला सुरुवात झालेली आहे. आता लक्ष गेलं तर म्हटलं तुम्हाला पण दाखवते. ही बघा, पण आम्ही असं ठरवलंय की जोपर्यंत पूर्ण पिकत नाही ना तोपर्यंत काढायचं नाही. हे बघ, हे मोसंबी किती 7-8 महिने जातात ना तयार व्हायला. 5-6 महिने आरामात जातात. हे बघा, हे पण आता पिवळं पडायला सुरुवात झालेली आहे. आता बघू कसं काय कधी काढायचं ते. ए वाकटी, चला आता घरात. केर कचरा काढायचा आहे. ते मिरचीचा कचरा पण सगळा तिथंच पडला आहे पडवीमध्ये. मी म्हटलं जरा निसर्गाचा आनंद घेऊया आणि मग आपल्याला एनर्जी मिळते ना काम करायची. असं चाललं की जरा बरं वाटतं. एका ठिकाणी बसून बसून पण हे होतं. हां, धुक्याचं ना, खराब होतात ना. त्याचा परिणाम बघ, 3 फळं कसाड झाली होती बघ. हां, हे बघ, ही बघ, आता हे पडणाऱ्या 2 हे बघ. अच्छा, खराब झाल्या बघ. हां, हे बघ, हा तयार आहे. कोयला धुक्यामुळे बघा नुकसान होतं असं आंब्यांचं. ज्यांची बाग आहे त्यांना किती हे होत असेल ना. मग आता गळून जाणार. धुकं कधी पण पडलं ना काय होतं, त्याची पुढची प्रोसेस चालू होऊन जाते. आता त्याला कुठे कुठे मोहर येईल परत. लक्षात नवीन प्रोसेस चालू होईल.
तर तिकडल्या म्हणून ते 1-2 आंबे तरी भेटू देत नाही यावर्षी. भेटला तरी खुश. हा, एक आंबा चाखायला कधी मिळतो काय माहिती पावसात ना. काय माहिती झाला रेडी तर ठीक आहे. ईश्वराची कृपा आहे. असं वातावरण वर खाली जायला ना हा की नाही भेटली. तेव्हा इथे पण एक आंबा होत चालला. हा, पण दोन होतात. दोन एकदम आहेत. मग त्याला आता खत बीत काय घालायला लागेल का आंब्या झाडाला? नाही ना. नाही ना, पाणी घालायला लागेल ना. आता काय केलंय? तो पाला बाजूला सुकलेला हा जाळायचा आहे अजून. तर बघा तिकडे साफ करून ठेवलेलं ना, तर जाळायचं राहिलंय. म्हटलं हे ऑर्डरचं पूर्ण झालं ना की जरा लक्ष घालायचं. तेच ना, हे बघा हे प्लास्टिक ना आम्ही काढलं नाही काल. मी एवढं डबल अंतराला होतं त्याच्यामुळे म्हटलं असंच राहू दे. आणि बघा किती पाणी हे जमा झालेलं आहे. हे सगळं धुक्याचं पाणी, हे बघा पावसासारखं. आता हे सगळं म्हणजे चांगलंसं पुसावं लागेल आम्हाला. मिरची सुकवायची ना आपल्याला. हा बघा पांढरा बोका आला. ए पांढऱ्या, पांढरू चल घरात, खाऊ नको तुला. ऐकतोय का बघ, गेला पुढं. नाही ऐकत आहे, जाऊ दे. सगळं प्लास्टिक आता पुसूया आपण नंतरला. कचरा काढून घ्यायचा. हा देवा, कुणाला काय करतो, उठला? चला बाबा आपल्या कामाला सुरुवात करूया. धुकं बघत राहिली ना सगळं काम राहतं मग. हा, पाठीमागे सगळं मिरचीच आहे. हा मी आली, मी काढते झाडू. हां हां चालेल. कुणाल धुकं बघ, धुकं बघ, धुकं. महाबळेश्वरला लोणावळ्याला असं धुकं असतं की नाही, ते समोर बघा तिथे तर रस्त्यावरती पुढे बघा. अहो पांढरा आला. अरे ये बाबा घरात ये, य य हा, जाम लबाड ये बू, ये य य य य. घरात नाही यायचंय, घरात नाही यायचंय. कसला आखडतो. तर ये माझा बच्चा, ये ग. आला आला. चलो चलो घरात, चला चला. वाघ्याला पण सोडायचे ना, त्याला पण जायचं ना शिकरला. पाणी पिचाल. बघा बघा बघा, मस्ती मस्ती नाही. वाघ्याला बांधलंय त्याला. त्यांना एकत्र सोडायला नाही काय नाही, पण ते सगळ्यांचा हे करून टाकतील. इथे रे बाहेर. आत्ताच्याजवळ खेळायला कोण नाही शेरूजवळ, ऐकलं काय? आज शेरूला खेळायला कोण नाही, एकटाच आहे. टॉम्या नाही भेटला वाटतं. वाघूचा कान बरा झाला आपल्या. मग पण एवढं नाही. आपले शेरू शेठ बघा आलेले आहेत, स्थानापन्न झालेले आहेत. आणि वाघ्या शेठ आहेत ना, त्यांना सोडलेलं आहे. कामाला सुरुवात झालेली आहे. ही बघा राख काढली आता, आणि आता ते जाईल झाडाला. कुणालच्या बाबांनी सकाळी सकाळी झाडांना पाणी घालायला घेतलं आहे, कारण संध्याकाळच्या वेळेस मग काम असतं ना, मिरची वगैरे साफ करायचं आणि भरायचं वगैरे, त्याच्यामुळे वेळ कमी पडतो. त्याच्यामुळे हल्ली सकाळचंच झाडांना पाणी घातलं जातं. आणि कुणाला पण असतो ना हाताला, त्याच्यामुळे होतं लवकर. मग का आलं पाणी घेते जमीन. काल त्यात हां काल बघा आपण बियाणं टाकलं आहे ह्याचं, कसलं बरं, घेवड्याचं. आणि त्याचा मी शॉर्ट व्हिडिओ तयार केलेला आहे, बघा सगळ्यांनी जाऊन आपल्या चॅनलवरती. आणि ही बघा ही टेंडल्याची फुलं बघा कशी असतात, ती सफेद रंगाची. आता ती हळूहळू ना फुलतील, छान असं मोठं फूल तयार होतं. चला ही राख टाकते मी फणसाच्या झाडाला. हे आपलं निरफणसाचं झाड छान झाले. रोज वेगळ्या वेगळ्या झाडांना राख टाकली जाते, दव पण पडते ना. हा छान वाटतं ना. चला जाऊया आता घरात. आता किचनमध्ये एंट्री करते, नाश्ता बनवायला घेते पटापट. आज घरातलं सगळं पटपट आटपून परत आपल्याला मिरची साफ करायला बसायचं आहे. काय काय
हा सांगते, हा झाडांना पाणी घालायचं चाललं आहे ना. आज नाश्त्यामध्ये आलू पराठा बनवायचा विचार चालू आहे डोक्यात. बघते आता घरामध्ये काय काय वस्तू आहेत त्या आणि त्याप्रमाणे बनवायचं. मला वाटतं लिंबू नसेल ना आपल्याकडे. लिंबू संपले तर चटणी करायची, काहीतरी ऑप्शन शोधावं लागेल. आधी पहिला चूल पेटवते आणि मग जाते किचनमध्ये. नाश्ता बनवायला बघा सुरुवात केली आहे. पोटभरीचा नाश्ता. म्हणजे आता कसं सध्या काम चालू आहे ना हे मसाल्याचं, त्याच्यामुळे वेळ कमी पडतो. तर सकाळच्या वेळेस आमचा नाश्ता पोटभरचा असतो आणि दुपारी मग साधं सिंपल काहीतरी बनवायचं. त्याच्यामुळे आता ना आलू पराठे बनवायला घेतलेत मी चुलीवरती, आलू पराठे. आणि दुपारी मग पिठी भात बनवला का आपलं काम झालं. भात वगैरे बनवून झालं आहे, फक्त पिठी गरम गरम बनवली का दुपारच्या जेवणाची सोय झाली. म्हणजे अशा पद्धतीने सगळं आम्ही की नाही आमचं मॅनेज करतो. म्हणजे खाणं पिणं पण थोडंसं जरा, म्हणजे सगळं बनवता येत नाही पण थोडंसं जरा ॲडजस्टमेंट करून आमचं चालते सध्या. आता कुणाला घरामध्ये आहे त्यांनी दिवाबत्ती करून घेतला आणि शेरू आणि वाघे आहे ना त्यांना तो खायला देतोय. आणि इथे आता मी नाश्ता बनवायला घेतलेला आहे चुलीवरती आलू पराठे. कामाचा लोड असला तरी पण खायला पाहिजे ना. खाल्लं पिल्लं नाही तर परत आजार पण येणार ना. त्याच्यामुळे खाऊन पिऊन सगळं व्यवस्थित आपलं करायचं काम पण. दाखव जरा हे आलू पराठे तयार झाले दाखव. हे बघा आलू पराठे आपले गरम गरम. आता आमच्या चटणीमध्ये लिंबू नाही, त्याच्यामुळे चटणी आमची काळी पडली आहे कोथिंबिरीची. आलू परोठा कसा होतोय बघ, फुगला कसा फुलतोय बघ, कसा फुलतोय बघ कसा. चुलीवरचा कसा फुलाय बघ, पुरी सारखा. हा मग ते सारण बिरण भरपूर भरलं की फुलतं ते. राखणदार आमचा जेवून खाऊन झालाय आणि आता नाश्ता करायला बसलेत सगळेजण. कुणाला मी सांगते चुलीपुढे बसून असं खायला नशीब लागतं. काय रे झालं का बाकी आहे? माझं एक खातो शेवटचं. म्हटलं आपलं नशीब म्हटलं चांगलं आहे, आपल्याला म्हटलं गरम गरम चुलीपुढे बसून खायला मिळतंय असं मी त्याला समजावते. असं नॅचरल गोष्टी आहेत सगळ्या, नॅचरल असतो काय. नॅचरल नाही, नैसर्गिक. तुझे सर बोलतात की नाही, तुला काय बोलतात? त्याच्या सरांचा फोन आला, सर काय बोलवते आम्हाला यायचं आहे तुमच्याकडे. बाबाशी बोलेन त्याशी. ते कुणाला ते सर आहेत ना ऑफिसचे, ते कुणालच्या बाबांचे मित्र आहेत ते. त्यांना मध्ये फोन केला तर सांगा होतं की नाही आम्हाला तुम्हाला तुमच्याकडे यायचं आहे म्हणून. बघ त्या सरा हां मग त्या सरांना पण इंटरेस्ट आहे बघ आपल्याकडे. बोललेलं वाटतं. चला हे आता हे 2-4 बाकी ते करून घेते. आणि आता ऊन पण बघा यायला सुरुवात झालेली आहे. वाजले तर किती 10 वाजून गेलेले आहेत ना. 10 वाजून गेले आणि इतक्या उशिरा बघा आता ऊन आलेलं आहे. आत्ताच आलेलं आहे. हां आता मिरची आम्हाला पहिला सुकवायचे आणि मग गरम आहे तर लगेच गरम व्हायला लागलं बघ. हां अजिबात घाम किती धुकं होतं बाप रे, खूप धुकं होतं. तर झाली रात्र झाली बघा. आत्ताच सगळं की नाही आवरून ठेवलं. हे बघा आता तुम्हाला मी सध्या मिरची दाखवते. हे बघा ही जी गोणी आहे ना ती साफ करायची मला. म्हणजे आज दिवसभरामध्ये 16 किलो मिरची की नाही साफ करून घेतली आम्ही. त्यातली थोडीशी राहिलेली आहे. आणि आता सगळं आवरलं बाहेरचं सगळं. म्हणजे साफ होईपर्यंत 7 वाजले, 6:45 झाले होते. आणि त्याच्यानंतर आता थोडंसं जरा आवरलं, चहा वगैरे प्यायलो आणि आता रात्रीच्या जेवणाला सुरुवात करते. मला की नाही आता वाटप काढायचं आहे. आपलं जे कांदा खोबऱ्याचं वाटप आहे ना ते संपलं आहे. त्याच्यामुळे मी आता तयारी करून घेतली आहे पटकन. आणि घरातलं आटपून झालं काही पुन्हा घातली ना थोडीशी मिरची साफ करायची. ही बघा ही तुम्हाला गोणी दिसते ना त्याच्यातली थोडीशी मिरची घ्यायची. म्हणजे उद्या मला एक मसाला रेडी करायचा आहे, स्पेशल मसाला. त्याच्यासाठी ती मिरची केली लागणार आहे. आणि जास्त प्रमाणात नको आहे, थोड्याशा प्रमाणात पाहिजे. अर्धी मिरची आहे साफ केलेली, त्याच्यामुळे ती सगळी तयारी करायची. तर म्हटलं चला आधी मला किचनचं आवरते. कुणालचे बाबा ना आता बाहेर गेलेत. ते कुणालचं ऑफिस चालू आहे. वाघ्या शरू आपले शांतपणे झोपलेले आहेत. आमच्या इथे ना पूजा आहे वाडीमध्ये. म्हणजे खूप असं खालच्या साईडला आहे. ते कुणालच्या बाबा गेलेत ते. आणि मार्केटमध्ये पण जाणार आहेत. त्यांना जरा शेविंग वगैरे पण करायची. त्यांना म्हटलं जाता तर पहिला शेविंग वगैरे करून घ्या. किती दिवस झाले, वेळच नाही हो. ते सगळे त्या मसाल्याच्या आणि ह्याच्या मागे लागलेत ना, इकडे हे सामान ते सामान सगळं खरेदी करायला. सामान पण थोडंसं आणलेलं आहे. काल आम्ही गेलो होतो इथे ना
म्हणजे शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवलं वाटतं. तर तिथे आम्हाला छान प्रकारे होलसेलमध्ये ना गरम मसाला मिळालेला आहे आणि खूप क्वालिटी पण खूप छान आहे. त्याच्यामुळे आता हा बघा मसाला इथे ठेवलेला आहे साईडला खाली. तो मसाला पण मला आता वजन करून सगळं रेडी करून ठेवायचं आहे मसाल्यासाठी. म्हणजे 2 दिवसामध्ये सगळं रेडी करून ठेवणार आणि भाजून आणि मग त्याच्यानंतर मग आपलं डंक्यावरती दळायला जाईल. चला आता हे वाटपाचं करूया. वाटप संपलेलं असेल ना तर जेवणाची खूप अशी गोची होऊन जाते. म्हणजे मसाला मी आत्ता हल्लीच एक 2-3 दिवसापूर्वीच काढला होता. पण मध्ये चिकन वगैरे बनवलं होतं ना होळीच्या वेळेला, त्यामुळे ते संपला लवकर. नंतर आठवड्याभर राहतो मसाला. पण ठीक आहे म्हटलं संपला आहे तर पटकन म्हटलं आता भाजून घेते म्हणजे उद्याला मला बरं पडेल. तेल बघा चांगलं असं गरम झालं आहे आणि आता गॅसवरती पटकन भाजून घेते, होईल फटाफट. आता हे लसूण, भरपूर असा कांदा, चांगलं असं खरपूस भाजून घेऊया. तर इथे मी कांदा आणि खोबरं आहे ना सगळं भाजायला सुरुवात केली. कांदा चांगला लालसर भाजून घेतला, त्यात मी लसूण पण बघा घातलेला आहे आणि त्याच्यानंतर ओलं खोबरं आहे ना ते मी टाकून की नाही भाजून घेतलं. आणि त्याच्यानंतर मग घरातलं सुद्धा इतर काम होतं. म्हणजे केर कचरा पूर्ण घरामध्ये काढून घेतला. संध्याकाळच्या वेळेस मिरची साफ करायचं काम चाललं होतं, त्याच्यामुळे राहिला होता केर कचरा काढायचा, तर ते सगळं मी करून घेतलं. आणि त्याच्यानंतर मला ते मसाले वगैरे आहेत ना, म्हणजे गरम मसाले मला मेजरमेंट करून की नाही काढून ठेवायचे होते. पण त्याच्या आधी म्हटलं सगळं घर स्वच्छ करून घेऊया आणि मग बाकीचं करूया. म्हणजे सध्या कसं काम थोडंसं पुढं मागं होतं आहे, कारण ऑर्डर सगळ्यांची कंप्लीट करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे घरातलं आणि बाहेरचं सगळं मॅनेज करून ना व्यवस्थित सगळं चाललेलं आहे. आणि ॲडजस्टमेंट थोडीशी केली ना की सगळ्या गोष्टी कशा सोप्या होऊन जातात. आणि तसं पण घरामध्ये आमचे सगळेजण ॲडजस्टमेंट करणारे आहेत. कुणालची मदत असते, कुणालच्या बाबांची सुद्धा मदत असते, म्हणजे वाघ्या शेरू आहे त्यांचीसुद्धा मदत असते. त्याच्यामुळे छान प्रकारे की नाही सगळं काम की नाही चालू आहे. इतकंच आहे की थोडंसं जरा मागापुढं होते, म्हणजे वेळेत तसं काय होत नाही, थोडं जरा मागापुढं होतं, पण ठीक आहे चालून जातं. चला पुन्हा मसाल्याची तयारी. सर्व गरम मसाले ना हे बघा आता सगळे काढून ठेवलेले आहेत आणि मेजरमेंट करून सगळं ठेवून देते आत्ता, म्हणजे मला उद्याला की नाही बरं पडेल. आणि जेवण आता काय फारसं करायचं नव्हतं, वाटप बघा काढून ठेवलं आहे. ते का आता मी वाटणार नाही, त्या डब्यामध्ये भरून ते फ्रीजमध्ये ठेवलं. सकाळी म्हटलं वाटून घेईन. कुकर फक्त भाताचा लावलं आहे आणि बाकी दुपारचं सगळं आहे. तर अशा प्रकारे सगळं मॅनेज केलं आज. तर चला मग ताई नव्हता आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा, हाईप करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.